एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। ठाकरेंच्या शिवसेनेच्या माध्यमातून आता वसंत मोरे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे। पुणे शिवसेना शहर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली। शहर प्रमुखांना हटवून वसंत मोरे यांच्यावर आता नवी जबाबदारी देण्यात आलेली आहे। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज पुण्याच्या राजकीय वर्तुळातून आपण पाहतोय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून वसंत मोरे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली। पुणे शिवसेना शहर प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। अमोल धर्माधिकारी आमचे प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। अमोल, शुभम, आपण काल पाहिलं की खासदार शिवसेनेचे संजय राऊत हे पुणे दौऱ्यावर होते। काल पुण्यातल्या अधिकाऱ्यांची त्यांनी बैठकही घेतलेली आहे आणि यावेळी त्यांना आपण ज्यावेळेस प्रश्न विचारला की पुणे शहर संघटनेमध्ये काय बदल होणार आहेत का, त्यावेळेस त्यांनी सूचक संकेत दिलेले होते आणि त्यानंतर 24 तासामध्येच हे बदल करण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की पुणे शहर प्रमुखपदी वसंत मोरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। वसंत मोरे हे पुण्यातले आक्रमक चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे। महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांनी नेतृत्व याआधी केलेलं आहे। मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला असला तरी पक्ष व संघटना मजबूत करण्यासाठी वसंत मोरे यांच्यावर आता पुणे शहर शिवसेनेची जबाबदारी देण्यात आलेली आहे। याआधी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 शहर प्रमुख आपल्याला पाहायला मिळालेले होते, मात्र आता एकच शहर प्रमुख पुण्यासाठी असणार आहे आणि ते म्हणजे वसंत मोरे यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आलेली आहे। काल संजय राऊत यांनी एक बैठक पदाधिकाऱ्यांची घेतलेली होती आणि त्यानंतर आज सामनामधून वसंत मोरे यांच्यावर शहर प्रमुख पदाची जबाबदारी अधिकृतपणे देण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती करण्यात आलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आता पुणे शहरात ठाकरेंच्या शिवसेनेचा एकच शहर प्रमुख असणार आहे आणि त्यामुळे वसंत मोरे यांच्यावर आता ही मोठी जबाबदारी पडल्यावर पक्ष संघटनेसाठी ते कशा पद्धतीने काम करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी अमोल, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।